चल चल उडो. मित्रांनो, आज पुलावरती खूप खूप वारा होता, त्याच्यामुळे मी तिथे काय बोललो नाही. आता आपण गाडी घेतोय आपली धन्नो आणि डायरेक्ट जातोय बंडाबाईच्या इथे. कारण आता 9 वाजले. मी ठरवलं होतं की 8:30 वाजता जायचं, पण 8:30 वाजता बंडाबाई उठला होता फक्त. त्याची आंघोळ वगैरे आवरलं नसतंच, म्हणून मी जरा लेट केला स्वतःच. 9 वाजलेत. मला तरी वाटतं त्याची तयारी झाली असेल, पण आता पण तयारी झाली नसेल तर मग त्याला आपण ओरडायचं. आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे, पावसला जायचं आहे. जी आपली कामं असतात त्यातलं हे मेन काम आहे. हे मेन काम करायलाच लागतं आणि ते मी खूप दिवस केलं नाही आहे. ते करायचं आहे. आपली काही कामं होती त्याच्यामुळे ते राहून गेलं, पण आता हे जे काम आहे ते आपल्याला आटपून यायचं आहे तिकडून. त्याच्यामुळे आता लगेच आपल्याला इकडून घेऊन बंडाबाईला पावसला जायचं आहे डायरेक्ट. तर मग चला भेटूया डायरेक्ट नंतर थोड्या वेळाने. बाय बाय. मित्रांनो, मी डेली व्लॉग कितवा आहे तो सांगायलाच विसरलो. तर आजचा आपला म्हणजे आपला एक व्लॉग जो आहे, तिसरा व्लॉग, तो आपण डबल बोललो आहे. डे 3 असंच बोललो आहे. आपला जो रिअल व्लॉग आहे हा 9वा व्लॉग आहे आताचा आपला. त्याच्यामुळे चला, स्वागत आहे तुमचं आपल्या या डे 9मध्ये. उद्याचा जो दिवस आहे 10वा दिवस, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी खास करायचं आहे. आपला जो ब्लॉग आहे तो खास बनवायचा आहे. कारण विषय असा आहे की मी एवढे दिवस पहिलं पण एक चॅलेंज घेतलं होतं, त्याच्यात 2 की 3-4 ब्लॉग पाठोपाठ टाकले आणि त्याच्यानंतर बंद झालो. मी एवढे दिवस कंटिन्यू कुठलं केलंच नव्हतं. अरे बापरे, ट्रेन. तर मी आता आलो आहे बंडाबाईच्या इथे आणि बंडाबाई वाटत नाही मला उठला असेल. प्रथमेश, अरे काय करतो रे? सकाळी आले. अरे लाजा वाटलं, लाजा वाजली किती? आता आंघोळ झाली याची. किती फोन करतो तुला बघ, त्याच्यावरून फोन करतो शेवटी. चल चल, काय सकाळी गाणे ऐकतो. तयारी झालेली आहे आणि तुम्ही स्वेटर घेतोय, बॅगेमध्ये भरतोय. बेकारवाली थंडी असते, रात्री एवढी थंडी होती की मग सकाळी उठावं असं वाटत नाही. आणि तुम्ही बघू शकता आता मी तयारी करतोय, स्वेटरची घडी मारलेली आहे आणि आता मी पण आता ब्लॉगिंग चालू करायचं म्हणतोय. साधे ब्रँडवाले रखडवत आहेत, 30-35 दिवसांनी पेमेंट करायचं म्हणतात. वैतागलो नाहीतर काय. अरे देवा, बघा रील स्टार कडे पैसे नाही सांगतो काय आता बोलणार. बंडाबाईला एवढा मोठा रील स्टार तर काय, रील स्टार म्हणून पैसे नाही भेटत. समजलं काय. त्यासाठी प्रमोशन्स करावे लागतात. रील स्टार हा एक ऍडव्हान्टेज असतो, आपल्याकडे प्रमोशन्स येतात ना की रील स्टार टॅग आल्यानंतर पैसे येतात. मेहनत घ्यावी लागते आणि ही आहे ती मेहनत. हे बघा, हे नाही पैसा हे पुसायचं नवीन लिहायचे तिकडे, सगळे नवीन प्रमोशन ऍड करायचे तिकडे आता. मग हे सगळे माझे बुक्स आहेत, तुम्ही बघू शकता. हो, बंडाबाईची बुक्स सगळी तुझीच आहेत की दादा विदाची आहेत? ताई आणि माझे, म्हणजे मी ताईची आहेत ना. कोणतं आहे ते बघ. पहिला गोष्ट तर राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आहे माझ्याकडे, राजांचं पुस्तक, तुम्ही बघू शकता. तर बघ, सगळ्यात भारी पुस्तक आहे माझ्याकडे, चोरव्यांच्या पायरीवरून. हे माझ्यासाठीचं पुस्तक आहे, तुम्ही बघू शकता. किंवा नाव पण असं माझं, प्रिय प्रथमेश सप्रेम भेट. सगळ्यात मस्त पुस्तक आणि ते पण म्हणजे स्नेहाने गिफ्ट केलं होतं मला, हास्य दुःख. हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर वाचलंस का ते? हो, वाचलंस का ते? पूर्ण नाही वाचलं, मला बघ इथपर्यंत वाचलंय, टाकलं असेल त्यात म्हणजे तेवढं तरी. त्याच्यानंतर प्लस इकडे वरती पण पुस्तक आहेत. रुपयाचा प्रश्न बाबासाहेबांचं. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचं, बाबासाहेबांचं आहे. संत तुकाराम महाराजांचं आहे. बुद्धांची पुस्तकं आहेत. सर्व महापुरुषांची पुस्तकं आहेत माझ्याकडे, जेणेकरून आपल्याला महापुरुष आज कळले तर आपला खरा इतिहास कळेल. सो संत तुकाराम महाराजांना पण वाचावं, स्वामी विवेकानंदांना पण वाचावं, ह्या माणसाला तर खास करून वाचावं. सो लेट्स गो. अभी चलते पावस को जाने का है. पावसला जाऊन परत यायचं आहे. तर चला भेटूया डायरेक्ट थोड्या वेळाने. टाटा, बाय बाय, सी. मित्रांनो, आम्ही चाललोय आता पावसला इकडून डायरेक्ट. कारण विषय असा आहे की इथून रेल्वे स्टेशनला जाणार, तिकडनं पावसला पण लेट होईल आणि तो रस्ता पण लय खराब आहे, मला म्हणजे लय दुरला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता इकडून चाललोय. तर चला डायरेक्ट. मित्रांनो, आम्ही पोहोचलोय पावसला. आमचं शूट वगैरे करून झालंय आणि आता आम्ही आलोय हॉटेल सुर्वे मध्ये. काय म्हणता बा?
वडापाव थंड दिसत आहेत. गरमच पाहिजे मला. गरम गरम काढल्याशिवाय खाणारच नाही. काकींना दुपारी बोलूया 3 वाजले तरी चालतील. वर्षावकडे जायचं. गरम करणार आहे वडापाव, काढणार आहे. अरे चॅटिंग नंतर कर, पुढचं बोल. चॅटिंग कोणासोबत प्लॅन. करू? कसं समोसा खाऊन येऊया तुला गरम भेटेल वाटतंय. चल बघून येऊया. तर चला मित्रांनो, आम्ही आता जातो पुढे थोडा. ही पेडिग्री आहे. पेडिग्री घ्यायला गेलो होतो आम्ही पावसवरून. कधी झालोय जरा ते जी आम्ही पावसला रील शूट केलेली त्याचं शूट होतं थोडंसं आपल्या रत्नागिरीमध्ये, ते शूट करत होतो. ते मी जरा शूट करायचा विसरलो ब्लॉगमध्ये, ब्लॉगसाठी. तरी पण काय काय जे फुटेज असतील उभेवाले तर मग तुम्हाला दाखवतो. पार्सल घेतलेलं, गाडीवर आहे. पार्सल घेऊन आता डायरेक्ट जाणार रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरून आणि रेल्वे स्टेशनवरून यायचं आहे वर्षावकडे. वर्षावकडे थोडीशी कामं आहेत, मग ती करणार आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला एडिटिंगला बसायचं पुन्हा एकदा आपल्या त्याच दिवसात. तर चला भेटूया थोड्या वेळाने. हे सगळे बसलेत तिकडे आणि मी चाललोय. जरा आपलं काम आहे वर्षावकडे ते करायला आणि वर्षावचं गिटार माझ्याकडे आहे. आता घेऊन चाललोय आपल्या 2 व्हीलरवरतून. वर्षावकडे जी कामं आहेत ती तुम्हाला समजेलच, काही दिवसात समजेल. ती हळूहळू तुम्हाला समजत जातील, एकदम नाही आता मी सांगू शकत, ते सिक्रेट आहे. तर मग काही दिवसात समजेल. चालेल, तर मग आता जाऊया ते कामाला सुरुवात करूया. चालेल, टाटा बाय. थोड्या वेळ परत रिटर्न यायचं आपल्याला इथे. आपले ब्लॉगर आलेले आहेत. एकदम परफेक्ट टायमिंगवर आलोय. जरा लेट होतो तर माझा मर्डर होतो. सौरभ दा कुठे? बाहेर गेलाय. राज, बाहेर बसा सांग. तुला त्याने स्पेशल पनिशमेंट ठेवला नाही. तू बाहेर 200 उठा बसया. तर मित्रांनो, मंडळींनो, परफेक्ट टायमिंगवर आलोय मी. परफेक्ट टायमिंगवर. नाही ए तू काय करतोस? मला दे मोबाईल, मला सगळं डेटा हे करायचं. आहेत. केस भाव बघावे लागतात, तडतडीत झालेत की नाही. आहेत जरा चांगले. चला टाटा बाय बाय. आता जरा इकडे काम चालू आहे आणि ये क्या कर रहे हो? चाललो 5 मिनिटं आहेत त्यांच्याकडे अजून. ऑल डन आहे, फक्त आकडे टाकायचे. हा माझ्यासोबत ये मेरे साथ है. कोण? हे नाही. सकाळी उठून लिहिलंय किती 4 लिहिल्यास? तास. किती लिहिल्यास? 1000. कुठं आहे हे काय कंपनी? सांग मला शंभर. मित्रांनो, मला आता जरा लिखाण करायला लागणार आहे, कारण मी लिखाण केलं नाही. माझी वही इथंच आहे वाटतं. मी जातो. बाय बाय, टाटा, सी यू. भेटूया थोड्या वेळानंतर. तर मी वर्षावकडे जाऊन आलो. वर्षावकडचं काम थोडंसं केलेलं, पण अजून काम बाकी आहे, कारण मला इथे पण यायचं होतं. परफेक्ट टायमिंगवर आलो आहे मी आणि आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. चालेल, चला टाटा बाय बाय. अंडा सगळं खातो. व्हेजिटेरियन असला मधून दिवसांना व्हिडिओ करतो. खूप दिवसांना खाताना व्हिडिओ करतो. खूप दिवसात खाताना व्हिडिओ करतो. ते परत गेलो तर समोसे आणायला, कचोरी आणायला. घेऊन आलोय बघा. पायात ताकद नव्हती चालायची, कारण आम्ही काय बोलू शकत नाही. तुम्ही बघितलं असाल. अरे की आम्हाला जुगलबंदी, उठायला काढा लावल्या होत्या. 2 ब्लॉगरची जुगलबंदी होते. पाय कामातच गेलेत आमचे. मारा टक्कर मारा एकमेकांना. आता फक्त ऐकलं, मला हेच बोलायचं होतं. आपली चालू आहे. ती वल्गर बोलायला लागलाय. हे सगळं कट करून टाका. हे सगळं कटच होणार. टाका टाक. उपयोग नाही होणार. तर मित्रांनो, उठा बशा काढून एवढे पाय दुखायला लागलेत ना आज. एवढ्या म्हणजे तुम्हाला आता वाटत असेल की उठा बशा का, तर आपला जो क्लास असतो क्लास, तर मग त्याच्यात आपला होमवर्क पूर्ण झालेला नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला उठा बशा काढायला लागलेल्या आहेत. जेवढे पाय दुखतायत ना माझे भाई, असं सरबरल्यासारखं झाले, सरबरल्यासारखं झालं म्हणजे. तुला का दोन एकट्याला? तू कोण मोठा एवढा? तर हे बंद कर जरा, खा. खायचा विषय आहे. तर मग चला, तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. बाय बाय. एंड तसं पण हा ब्लॉग उद्याच येणार आहे, तुमची रील पडणार नाही. त्याने सिरीजचा एंडचा रिव्हील केला नाही. अच्छा, सिरीजचा एंडचा रिव्हील आहे का? कट कर. मग हे आता हे बोलला ना, सिरीजचा एंडचा एंड रिव्हील केला नाही. आणि मग त्या टंगवण्यात आपली वेगवेगळे कॅरेक्टर आपली येत आहेत. बांध ना आता, जा आतमध्ये बघ. आज सुंदरकडून पार्टी आहे.
माझ्याकडून नाही अथर्वकडून पार्टी आहे. अच्छा सर्वकडून पाहिजे तुझ्यावर घालतोय. हे मलाच माहिती. तर मित्रांनो आता आलं चहा प्यायला, कारण उद्याच्या एपिसोडचं शूटचं डिस्कशन चालू आहे. आता परफेक्ट बोललो. तर मी काय म्हणतो, आय वॉन्ट लिटिल ओके दिस इज इंग्लिश स्पीकिंग या घ्यायचा पूर्ण यू आर सो. पूर्ण घ्यायचा. इकडे फोटोशूट झालेला, आता कार्यक्रम करूया आपण या चायचा. चला टाटा बाय बाय, भेटू थोडा वेळ. जिभेवर ताबा. फॉर यू. येस आय एम व्हेजिटेरियन. चलो अभी मैं निकल रहा हूँ, मेरा तो टाइम हो गया है. अभी अपना ब्लॉग का टाइम हो गया है. सो वी विल मीट नेक्स्ट ब्लॉग. तर मग चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.